सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते की निशी नीरजला मेघनाला पोलिसात देण्यापासून अडवते, पण नीरज काही ऐकत नाही. मेघना नीरजला बोलते की नीरज बाळा ऐक ना, मला एक संधी दे, निशीचं तरी ऐक, तू निशीचं सगळं ऐकतो ना. तेव्हा नीरज म्हणतो मॉम, तुला आजपर्यंत ही गावंढळ वाटत होती ना गं, बघ ती गावंढळ मुलगी आज तुझ्यासाठी ती म्हणतीये की पाठवू नका. एवढ्या चांगुलपणाचा तू फायदा घेतलास. माझी निशी साधी होती म्हणून तू तिचा फायदा घेतलास. एवढी मॉम का गं तू तिला रागराग करत होतीस. मेघनासमोर नीरजने निशीची बाजू घेतल्यामुळे मेघना पोलिसांना म्हणते की चला साहेब, मला आता इथे थांबायचं नाही, असं म्हणून ती पोलिसांना घेऊन बाहेर जात असते. इतक्यात चारू म्हणते की थांबा पोलीस. हे सगळं ऐकल्यानंतर सगळे तिच्याकडे बघतात. तेव्हा चारू म्हणते की यांच्याबरोबर मी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे साहेब, तुम्ही मला सुद्धा घेऊन चला. त्यानंतर दादा म्हणतात की चारू तू नको जाऊस, तुला जायची काहीच गरज नाही आहे. तू जेवढी जबाबदार आहेस त्यापेक्षा जास्त या जबाबदार आहेत. यांनी तुला अडवलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. चारू म्हणते की प्लीज मला जाऊ द्या, मला माझ्या चुकीची शिक्षा घेऊ द्यात. मी हे सगळं करायला नको होतं, पण मी सगळं केलं या बाईमुळे. आता त्याची शिक्षा मला भेटलीच पाहिजे. हे ऐकल्यानंतर घरातले सगळे शॉक होतात. कोणाच्याच मनात नसतं की चारूने पोलिसांमध्ये जावं, पण चारूच्या स्वतःच्या हट्टापायी ती पोलिसांसोबत जायला निघते. पोलीस मेघना आणि चारूला पकडून जेलमध्ये नेत असतात. इकडे नीरज निशीची माफी मागतो. मेघना गेल्यानंतर नीरज निशीजवळ जाऊन बोलतो की निशी मला माफ कर, माझ्या मॉमने जे काही तुझ्यासोबत केलंयस त्याची शिक्षा मॉमला भेटणारच. निशी म्हणते की अहो सर, पण हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. मला फक्त आपलं बाळ हवं आहे आणि आपलं घर एकत्र हवं आहे. तेव्हा नीरज म्हणतो की निशी तू एवढी साधी सरळ आहेस ना, म्हणूनच तिने तुझा फायदा घेतला आणि तुझ्या या साधेपणातच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. निशी नीरजला समजावत असते. नीरज रडत असतो. तेव्हा सगळं खोत कुटुंब येतं आणि नीरजला सावरा असं सांगत असतं. नीरज सगळ्यांची मनापासून माफी मागतो. तो म्हणतो की माझ्या मॉमने जे काही केलं त्याच्यासाठी खरंच मला माफ करा. हे ऐकल्यानंतर सगळे नीरजला माफ करतात. लाली ओवीजवळ जाते आणि म्हणते की ओवी बाळा मला माफ कर. आजपर्यंत आईच्या मृत्यूला मी तुला जबाबदार धरत होते, पण मला माहीत नव्हतं ही चारू असं काही करेल. तेव्हा ओवी म्हणते की लाली आत्ता नका ना तुम्ही असं करू, ठीक आहे झालं ना सगळं. तेव्हा लाली म्हणते की नाही, माझ्या आईची शेवटची इच्छा होती ना श्रीनू आणि ओवीचं लग्न व्हावं, तर तसंच होणार. हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की म्हणजे. तेव्हा लाली म्हणते की माझ्या आईची इच्छा पूर्ण होणार, तुझं आणि श्रीनूचं लग्न मी लावून देणार. हे ऐकल्यानंतर श्रीनूसुद्धा खूप खुश होतो. घरात दादा म्हणतात की लाली तू खरं बोलतेस ना. हे ऐकल्यानंतर लाली म्हणते की दादा आजपर्यंत मी खूप चुका केल्या, पण माझ्या आईची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार. मला आईची एकतरी इच्छा पूर्ण करायला हवीच ना. आजपर्यंत मी खूप चुका केल्या, पण आता इथून पुढे नाही. हे ऐकल्यानंतर कांता म्हणतो की लाले तू आत्ता जे काय बोलतेस ना त्याच्यावर ठाम राहा म्हणजे झालं. लाली म्हणते की ओ तुम्ही शांत बसा बरं का. सगळेजण हसतात. लाली ओवीची माफी मागते आणि म्हणते की अगं आतापर्यंत मी तू आई होऊ शकत नाहीस म्हणून मी जबाबदार ठरवत होते, पण आत्ता कळते की तू आमच्याच घरातल्या पोरीसाठी निशीसाठी स्वतःचं मातृत्व पणाला लावलंस. यापेक्षा मोठ्या मनाची मुलगी परत मला शोधून भेटणार नाही आणि आता तर माझी खात्री पटली आहे की श्रीनूला तुझ्याशिवाय योग्य मुलगी कुठेच भेटणार नाही. ओवीसुद्धा खूप हसते. सगळेजण खूप खुश होतात. तेव्हा उमा आणि दादा बोलतात की बरं झालं ना, आता आपल्याला गौराई आणायला हव्यात, त्यांची पूजासुद्धा करायला हवी, चला तयारीला लागूया. हे सगळं झाल्यानंतर दादा म्हणतात की ओवी या वर्षीच्या गौराईसुद्धा तूच आणशील का. लाली म्हणते की हो आणणार ना, का नाही आणणार ओवी, आणूचा हा तुला गौराई. असं म्हटल्यानंतर ओवीसुद्धा हो म्हणते आणि उमा आणि ओवी गौराई आणायला जातात. पाठीमागे लाली आणि मंजू घरातली पूजेची तयारी करत असतात. पूजेची तयारी चालू असताना मंजू लालीला म्हणते काय हो लाली आता चारू एवढं सगळं करेल कधी वाटलं नव्हतं. तेव्हा लाली म्हणते की हो ना, ती एवढी वाईट का ठरली हे सगळ्याला सुद्धा नीरजची आई जबाबदार आहे. त्यांनी चारूच्या मनात भरवलं आणि त्यांच्या इशाऱ्यावर चारू नाचली म्हणून आपल्या घराला एवढं सगळं काही भोगावं लागलं. मंजू म्हणते की त्या चारूला स्वतःचं डोकं नाही आहे का, तिनं योग्य वेळेस विरोध केला असता तर हे सगळं झालंच नसतं.
तेव्हा लाली म्हणते की जाऊ दे, जे झालं ते बरंच झालं. एका अर्थाने त्या मेघनाचं सुद्धा भांडं फुटलं आणि चारूने स्वतः कबुली दिली. तिला तिच्या चुकीची पश्चाताप आहे, पण तिला शिक्षा तर भोगावीच लागणार ना. हे ऐकल्यानंतर मंजू म्हणते की माझ्या दादाला तर काय वाटत असेल काय माहिती, काय झालं म्हणून अशी मुलगी जन्माला दिली काय माहीत. माझा दादा खूप साधा आहे. लाली म्हणते की मंजू काळजी करू नको ग, चारूसुद्धा चांगली मुलगी आहे, पण ती वेगळ्या माणसांच्या ला अडकली नाही ते तिचं चुकलं. उमा बोलत होते ते खरं होतं. श्रीनू आणि आता ओवीचं लग्न लावून द्यायचं आहे. मंजू म्हणते की हो लाली, आता दाईजीची शेवटची इच्छा आपण पूर्ण करायला हवी. इकडे उमा आणि ओवी गौराई घेऊन येतात. सगळी पूजेची तयारी झाल्यामुळे मंजू गौराईंना ओवाळते. सगळी पूजा करतात आणि गौराईंना घरात घेते. घरातलं वातावरण सगळं प्रसन्न होतं, त्यामुळे घरातले सगळे लोक खूप खुश असतात. दादा नीरजला सावरायला सांगतात, तुझ्या आईनं जे केलं ते केलं, पण नीरजराव तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नीरज म्हणतो की दादा माझी मॉम अशी वागू शकते, खरंच मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मी माझ्या निशीची सगळी जबाबदारी मॉमवर ठेवली होती, पण आत्ता गोष्टी मला काही क्लिअर होतात ते की मॉम मुद्दामून मला आणि निशीला कधीच भेटून दिलं नाही. ती मुंबईत गेल्यापासून आम्हाला एकटा असा वेळ भेटलाच नाही. दादा म्हणतात की नीरजराव आता झालं गेल्याचा जास्त विचार करू नका, तुम्ही तुमचं इथून पुढचं आयुष्य चांगलं जगा. तेव्हा नीरज म्हणतो की दादा मी तुमचा शब्द पाळू शकलो नाही, त्यामुळे खरंच मला माफ करा. दादासुद्धा त्याला गळाभेट करतात आणि सगळं विसरून जा असं सांगतात. इकडे मेघना आणि चारू जेलमध्ये गेल्यामुळे मेघनाच्या घरीसुद्धा फोन करून सगळं कळालेलं असतं. मेघनाच्या नवऱ्याला, सलोनीला, पुनीतला सगळ्यांना मेघनाची कारनामे कळालेले असतात. तिला सोडवण्यासाठी जेलमध्ये येतात. तेव्हा मेघनाचा नवरा नीरजचे वडीलसुद्धा मेघनाला खूप ओरडतात. म्हणतात की तरी मला वाटलंच होतं की निशी अशी करूच शकत नाही, एवढी साधी मुलगी अशी अचानक घाबरून घरी जाणं शक्यच नाही. मी तेव्हाच नांदिवलीला येऊन खरं काय ते करायला पाहिजे होतं, पण तू मला अडवलंस तेव्हा मला कळालं नाही. एवढी कशी ग तू मेघना खालच्या पातळीला जाऊ शकते. तेव्हा मेघना म्हणते की मला जे करायचं होतं ते मी केलं, मला निशी नीरजच्या आयुष्यात नको. हे तुम्हाला का कळत नाही सगळ्यांना? त्या निशीची लायकी तरी आहे का नीरजसोबत लग्न करण्याची? ती गावंढळ आहे. त्यानंतरसुद्धा नीरजचे वडील तिलाच ओरडतात आणि म्हणतात की अगं मेघना आता तरीसुद्धा स्वतःचा मुलगा स्वतःपासून दूर गेला तरीसुद्धा तुला कसला घमंड आहे ग इतका. हे ऐकल्यानंतर मेघना म्हणते की काही नाही, त्या निशीला मी माफ करणार नाही. तिने नीरजपासून मला तोडलं ना, आता तिची गाठ माझ्याशी आहे. हे ऐकल्यानंतर नीरजचे वडील तिलाच ओरडतात. त्या सगळ्यांना जेलमधून बाहेर काढण्याची तयारी चाललेली असते आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.